अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। राज्यात 3 पक्षांचं सरकार सत्तेवर असून त्यांच्यामध्ये विसंवाद आहे। भरपूर वेळ असतानाही सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकलेला, राज्याला मंत्रीच नाहीत आणि त्यामुळे विषय कोणाकडे मांडायचे असा सवाल यावेळी फडणवीस यांनी उपस्थित केला। 3 पक्षांचं सरकार स्थापन झालं असलं तरी शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भातला निर्णय झालेला नाहीये। सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती, पण अद्याप मिळालेली नाही आणि त्यामुळे हे सरकार वेळ काढूपणा करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे। सत्ता स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले। यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकावर मोठं विधान केलं। नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे ईशान्य भारतात संघर्षाचं वातावरण निर्माण होईल असं महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलं। आता झालेला खातेवाटप हा तात्पुरता विस्तार आहे। अधिवेशनात उत्तर देण्यासाठी झालेला हा विस्तार आहे। हा या महिन्याअखेरपर्यंत 3ही पक्ष मिळून मुख्य विस्तार करतील असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील निर्णय घेणं महत्त्वाचं आहे आणि हा निर्णयही मंत्रिमंडळ विस्तारानंतर अपेक्षित आहे। मंत्रिमंडळातील सहभागाबद्दल 3ही पक्षांचे वरिष्ठ निर्णय घेतील, तर पंकजा मुंडे आणि खडसे हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे, त्यामध्ये नाक खुपसण्याची गरज नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। महाराष्ट्र पंजाब नागरी सहकारी बँकेच्या खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे। बँकेच्या खातेदारांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी खातेदारांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि कारवाईबद्दल आश्वासन दिलं। दरम्यान यासंबंधी चौकशीसाठी समिती स्थापन करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सभेत गोंधळ झाला। लंच ब्रेक घेतल्यानं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सभेत गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं। खोटा गुन्हा दाखल केलेल्या 3 सदस्यांचं सभासदत्व रद्द करण्याची मागणी यावेळी महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी केली। सभेला सुरुवात होण्याअगोदरच या वादाला सुरुवात झाली आणि या वादामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची 50वी सभा चांगलीच चर्चेचा विषय ठरली आणि यानंतर ही सभा पुंडाळण्यात आली। उस्मानाबाद गल्ली ते दिल्लीपर्यंत एक चाणक्य राजकारणी म्हणून ओळख असणाऱ्या शरद पवार यांनी नुकत्याच 80व्या वर्षात पदार्पण केलंय। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवार यांना देशभरातून अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या। उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील निपाणी गावच्या मंगेश निपाणीकर यांनी आगळ्यावेगळ्या शुभेच्छा देऊ केल्या। निपाणीकर यांनी 4.5 एकर शेतात तब्बल 1,80,000 स्क्वेअर फुटाची शरद पवार यांची प्रतिमा तयार केली। ठाण्यामधील पोलीस वसाहतीतील दुरावस्थेत असलेल्या इमारती आणि चाळींना राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आहे। लवकरात लवकर दुरुस्तीचं काम महाविकास आघाडीकडून केलं जाणार असल्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं। तर पोलिसांचं ताण कमी व्हावं यासाठी त्यांच्या कामाच्या तासांकडेही लक्ष दिलं जाणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। 16 तारखेपासून म्हणजेच उद्यापासून राज्यात दूध महाग होणार आहे। सोमवारपासून राज्यभरात दुधाचे दर 2 रुपयांनी वाढणार आहेत। महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व्यावसायिक संघटनेच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि या बैठकीसाठी 60 संस्थांचे 150 प्रतिनिधी हजर होते। दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्यानं विक्री दरातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे कोणत्याही ब्रँडचं दूध विकत घेतलं तरी ते लिटर मागे 2 रुपयांनी महाग मिळणार आहे। आजपासून राज्यातील राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर फास्टॅग योजनेची अंमलबजावणी होणार आहे। त्यामुळे कॅशलेस आणि सुपरफास्ट प्रवास शक्य होईल। तसंच टोल नाक्यावर होणारी वाहनांची कोंडी, इंधन आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी फास्टॅग योजना लागू करण्यात येणार आहे। तसंच फास्टॅग नसलेली वाहनं मार्गिकेतून शिरल्यास त्यांना दुप्पट दंड आकारला जाईल। मध्यरात्री 12 वाजेपर्यंत फास्टॅगसाठी मुदत असेल आणि यानंतर ज्या वाहनांना फास्टॅग नसेल त्या वाहनांचा खोळंबा होणार आहे। विधानभवन परिसरात पर्यावरण संदेश देण्यात आला आहे। वृक्षतोड करणं हा गुन्हा असून वृक्षतोड करू नका आणि जीवन धोक्यात घालू नका असा संदेश देण्यात आला। या संदेशानंतर विधिमंडळ परिसरात खुसखुशीत चर्चा रंगली होती। नाशिकच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या 3 घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला। पहिली घटना मालेगाव तालुक्यातील एरणगाव इथं घडली असून एका विहिरीत पती पत्नीचा मृतदेह आढळून आला। मसू हिंगे आणि शारदा हिंगे अशी मृतांची नावं असून त्यांनी आत्महत्या केली की घातपात याचा पोलीस आता तपास करतात। दुसरी घटना नांदगावच्या उड्डाण पुलाजवळ घडली असून किशोर चव्हाण आणि सिद्धार्थ सोनवणे हे दोघे मित्र खदाणीच्या डोहात पोहण्यासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला। तर तिसरी घटना जी आहे ती सुरगाणा तालुक्यातील मनखेड इथे घडलेली आहे। विशाल कांबडी या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अमरावतीत लाभार्थ्यांना घर मंजूर झालंय, पण
लाभार्थ्यांचं स्वप्न अपूर्णच राहत असल्याचं दिसतंय, कारण या ठिकाणी रेतीच उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांच्या घराचं बांधकाम रखडलं आणि त्यामुळे या ठिकाणी तात्काळ रेती आणि बांधकामासाठी लागणारा मुरूम उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। ही जी मागणी आहे ती चांदूर परिसरातील नागरिकांनी उपविभागीय जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। पिंपरी चाकण तळेगाव रोडवरील ॲक्सिस बँकेचं एटीएम मशीन फोडून नेण्यात आलंय। स्कॉर्पिओ गाडीत टाकून हे एटीएम मशीन पळवण्यात आलं। धक्कादायक म्हणजे पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एटीएम फोडणं, गॅस कटरनं एटीएम कट करणं यासारखी ही महिनाभरातली चौथी घटना आहे। अंधेरी सिब्स MIDC भागात गेट क्रमांक 1 समोरील केंद्र शासनाच्या कार्यालयाच्या आवारात पुन्हा एकदा घनदाट जंगलातून आलेल्या बिबट्याचं दर्शन झाल्याचं पाहायला मिळालं। शनिवारी रात्री 9:30च्या दरम्यान केंद्रीय कार्यालयाच्या आवारातील संरक्षक भिंतींवर रात्रीच्या अंधारात बिबट्या उभा असताना दिसला। संरक्षक भिंतीवरून तो चालत असल्याचं सुरक्षा रक्षकांना पाहायला मिळालं। तात्काळ सुरक्षा रक्षकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कार्यालयाच्या सुरक्षा रूममध्ये बिबट्याच्या हालचालीचं छायाचित्रण केलं। तर दुसरीकडे चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात आज चक्क 3 ते 4 वाघांचं दर्शन घडलं। या भागात 3 ते 4 वाघांचा वावर असल्याचं समोर आलंय। सकाळच्या सुमारास आज वीज केंद्राच्या राख वाहून नेणाऱ्या जलवाहिन्यांवर मनसोक्त फिरणारा वाघ काही लोकांच्या नजरेस पडला। दरम्यान चंद्रपुरात सध्या पडत असलेली थंडी आणि त्यातून दिलासा मिळावा म्हणून वाघोबा उन्हामध्ये संचार करताना दिसल्याचं बोललं जात आहे आणि या भागातून कर्मचाऱ्यांनी देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची ये जा असते। अशातच हा वाघ या भागात आढळून आल्याने चिंता व्यक्त होते। कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सध्या भोपर संदप रस्त्यावर डांबरीकरण सुरू आहे, मात्र इथं खडीवर बारीक ग्रीट पावडर टाकण्याऐवजी माती आणि गवत मिश्रित खडी टाकली जात असल्याचा आरोप होतोय। काही सजग नागरिकांनी याचा व्हिडिओ काढून व्हायरल केला। दरम्यान व्हिडिओ काढणाऱ्यांनी ही बाब KDMC इंजिनियरच्या लक्षात आणून दिली तेव्हा ही माती काढून नव्यानं बारीक ग्रीट पावडर टाकून डांबरीकरण करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। मात्र त्यामुळे इथं रस्ते बनवताना कसं निकृष्ट दर्जाचं काम केलं जातंय हे मात्र समोर आलं। कोल्हापूर शहराच्या मध्यभागी एक सुंदर असा फ्लॉवर शो आयोजित करण्यात आलाय। मनाला प्रसन्न करणारी फुलं या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। फ्लॉवर शोमध्ये फक्त देशातील फुलंच नाही तर विदेशातील फुलांची पर्वणी नागरिकांना मिळणार आहे आणि या शोला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे। शिवाय या ठिकाणी सेल्फी पॉइंटही उभा केला गेला। रन फॉर ऑल मॅरेथॉन पुणे जिल्ह्यातील रांजणगावमध्ये पार पडली। विविध क्षेत्रातील 5000 नागरिक आणि शालेय विद्यार्थी या मॅरेथॉनमध्ये धावले। शिक्षण आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या धारीवाल फाउंडेशनतर्फे या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। क्रिकेटपटू युसुफ पठाणने स्पर्धेचा शुभारंभ ध्वज फडकावून केला। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारही यावेळी उपस्थित होते। मालाड पश्चिमच्या केंद्रीय राखीव पोलिसांनी आज समुद्रकिनारा सफाई अभियान राबवलं। जवानांकडून मडच्या दानापानी समुद्रकिनाऱ्याची सफाई करण्यात आली। यावेळी समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेला कचरा प्लास्टिक गोळा करण्यात आला। केंद्रीय राखीव पोलीस दलातल्या 300 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला। बोरिवलीत 2 दिवसांचं विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं। यात वाहतूक कोंडीवरील उपाय, आधुनिक शेती तंत्रज्ञान, वीज निर्मिती, पर्यावरण, आरोग्य यावरचे प्रकल्प बघायला मिळतात। यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतोय तसंच विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यास मदत होईल। या प्रदर्शनाचं उद्घाटन विज्ञान संशोधक डॉक्टर ऋत्विक ठेंगोडकर यांच्या हस्ते करण्यात आलं। भीमानगर एज्युकेशन सोसायटी माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय बोरिवली LIC कॉलनीत हे विज्ञान प्रदर्शन उद्यापर्यंत सर्वांसाठी खुलं आहे। संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी रांग बघायला मिळाली। यात रविवारच्या सुट्टीमुळे गर्दीनं उच्चांक गाठला। मंदिराच्या वतीनं सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली। आता तुम्ही केव्हाही पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकता। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार आता तुम्हाला 24 तास NEFTच्या सुविधेचा लाभ सोमवारपासून घेता येणार आहे। या संदर्भातील नवा नियम RBI कडून 4 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला होता। सोमवारी 16 डिसेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। आतापर्यंत NEFT सुविधेचा लाभ सकाळी 8 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत घेता येत होता। मात्र नव्या आदेशानुसार तुम्ही 24 तासात कधीही कुठेही आणि कितीही पैसे कोणालाही ऑनलाईन बँकिंगद्वारे ट्रान्सफर करू शकणार आहात। हिंगोलीत कनेरगाव नाका इथं पेनगंगा नदीच्या पुलाखाली मृतदेह सापडला। मनोज हिंगणकर असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। मूळचा इंदूरचा असणारा हा व्यक्ती वाशिममध्ये राहतो। आत्महत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आणि या प्रकरणी पुढला तपास करतात। शिवसेनेमध्ये सध्या वैचारिक गोंधळ सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात काय विधेयक अंमलात आणावं अशी मागणी जी माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार
डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केलेली आहे। कथनी आणि करणीमध्ये शिवसेनेने फरक करू नये असा खोचक सल्ला भामरेंनी दिला। काँग्रेसच्या दबावाला शिवसेनेने बळी न पडता राष्ट्रहितासाठी काम करावं अशी अपेक्षाही भामरेंनी यावेळी व्यक्त केली। जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 35 लाख रुपयांचा 71 किलो गांजा जप्त केलेला आहे। जालना शहरातील संजयनगर भागात ही कारवाई करण्यात आली आहे। संजयनगर भागात राहणाऱ्या एका नागरिकाच्या घरात गांजाचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। या कारवाईत 71 किलो गांजा जप्त करण्यात आला। याची किंमत 35,38,000 असल्याची माहिती पोलिसांनी दिली। नाशिकमध्ये गोदावरी नदी पात्रात काँक्रिटीकरण जे करण्यात आले ते काढण्याचं काम करण्यात आलंय। मात्र आता या कामाला ब्रेक लागलाय। काँक्रिटीकरण काढण्याच्या कामावर आक्षेप घेण्यात आलाय। यावर वाद सुरू झाल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीच्या कंत्राटदाराने काम थांबवलंय। दरम्यान या प्रकरणी आयुक्तांनी अहवाल दिल्यानंतर कारवाई केली जाईल अशी भूमिका घेण्यात आली आहे। मनमाड नांदगाव मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला दिलेल्या जबर धडकेत 7 वर्षीय चिमुकलीसह तिची आई जागीच ठार झाली आहे, तर वडील गंभीरपणे जखमी झालेत। जोया खान आणि अफसाना खान अशी मयत झालेल्यांची नावं असून इक्बाल हे जखमी झालेले आहेत। त्यांची खासगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। नातेवाईकांच्या अंत्यविधीला जात असताना काळाने खान कुटुंबियांवर झडप घातली। राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत हिंगोली शहरातील गांधी चौक इथे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केलेल्या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली। राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी करत भारत माता की जय, वंदे मातरम, स्वातंत्र्यवीर सावरकर जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या आणि यावेळी मोठ्या प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। भंडाऱ्यातील तुमसर मोहाडी राज्य मार्गावरील खरबीमध्ये भीषण अपघात झालाय। 2 ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली। यामध्ये एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला। सचिन अवचट असं या मृत चालकाचं नाव आहे। उल्हासनगरमध्ये महिनाभरापूर्वी झालेल्या लष्कराच्या तरुणाची हत्या झालेली आहे। या प्रकरणी 4 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी सलीम अल्ताफ शेख आणि अभिजित बोडके या दोघांना अटक करण्यात आली असून आरोपी अभिजितला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे। राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून याचा निषेध नोंदवला जातोय। भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे मुंबई अध्यक्ष वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। फोटोला जोडे मारून साकीनाका परिसरात हे आंदोलन करण्यात आलं। उत्तराखंडमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते आणि यामुळे काही भागात नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। जोरदार बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री परिसरातील महामार्ग बंद झाले, तर चमोली परिसरात होत असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे गेल्या 20 वर्षांचा रेकॉर्ड तोडला गेलेला आहे। या भागातील काही घरासमोरील गाड्या पूर्णपणे बर्फात झाकल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत। घरांच्या छतावरही बर्फ साचला, त्याची साफसफाई ही नागरिकांकडून केली जाते। जम्मू काश्मीरचं खोरंही बर्फाच्या चादरीत हरवलंय। दोडा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे आणि त्यामुळे अनेक पर्यटकांची पावलं आपसुकच काश्मीरकडे वळत आहेत। बर्फाचा मनमुराद आनंद लुटत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांनी सुट्टीचे प्लॅन्स आखले। वाशिममध्ये 53व्या राज्यस्तरीय पुरुष आणि महिला खो खो स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। या स्पर्धेत राज्यभरातील अनेक संघांनी सहभाग घेतला। ही स्पर्धा सलग 3 दिवस चालणाऱ्या वाशिमच्या हौशी खो खो असोसिएशनने या स्पर्धेचं आयोजन केलं। या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातल्या खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची मोठी संधी मिळते, तर सामने पाहण्यासाठी मोठी गर्दी होते। भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध त्याला करावी लागणार आहे। पाठीच्या दुखापतीतून सावरलेल्या बुमराहची वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वीच्या सराव सत्रात चाचणी घेण्यात येणार आहे। गेली 4 ते 5 वर्ष सातत्याने क्रिकेट खेळल्यामुळे माझं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खच्चीकरण झालं आणि त्यामुळे मला अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी कबुली ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने दिली आहे। लंडनमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात जमैकाच्या टोनी एन सिंग हिने मिस वर्ल्ड 2019चा मुकुट पटकावला आणि यामध्ये फ्रान्सची ओफिली मेजेनो ही उपविजेती ठरलेली आहे, तर भारताची सुमन राव 3ऱ्या स्थानावर राहिली। टोनी एन सिंगने मिस वर्ल्डचा मुकुट 120 देशांमधील स्पर्धकांना मागे टाकून जिंकला,
तर तिसऱ्या स्थानावर राहिलेली सुमनराव राजस्थानची असून 2019चा मिस इंडियाचा किताब तिने जिंकला होता.